विजेपासून वाचवणारी एक अशी गोष्ट जी जर तुमच्या खिशात असेल तर तुमच्या अंगावर कधीच वीज पडणार नाही। विजांचा कडकडाट होत असताना विजेपासून संरक्षण करणारी एक जादुई गोष्ट जी तुमच्या खिशात असेल तर तुमचा जीव 100% वाचेल। एक अशी वस्तू जिच्यामुळे लाखो लोकांचा जीव वाचलाय। बऱ्याचशा लोकांना या गोष्टीविषयी माहिती नाहीये। वीज पडून अनेक दुर्दैवी घटना घडल्याची उदाहरणं आता समोर येत आहे। पण एका शेतकऱ्याने एक असा नवा शोध लावलाय, एक अशी वस्तू शोधली जी जर तुम्ही खिशात ठेवली तर तुमच्या अंगावर कधीच वीज पडणार नाही। एकदा झालं असं, रामवाडी नावाचं गाव होतं। हे गाव विजेच्या कडकडाटासाठी प्रसिद्ध होतं। दर पावसाळ्यात इथे अनेक शेतकऱ्यांचा बळी वीज पडून जायचा। एक दिवस गोविंदा नावाचा शेतकरी त्याच्या शेतात काम करत होता। आकाशात ढग जमले। तो म्हणाला, थोडं काम बाकी आहे, तेवढं जाऊन करून येतो। तेवढ्यात सोसाट्याचा वारा सुटला। प्रचंड काळेकुट्ट ढग जमा झाले। तेवढ्यात आकाशातून एक आवाज आला। एक प्रचंड वीज सरसरत खाली आली। पण आश्चर्य म्हणजे गोविंदा बचावला। त्याच्या शेजारच्या झाडावरती वीज कोसळली, पण त्याला साधं खरचटलं देखील नाही। सगळ्यांना प्रश्न पडला, हे कसं शक्य झालं? तेव्हा तिथे लोक आल्यानंतर त्यांनी पाहिलं की गोविंदाच्या खिशात एक अशी वस्तू होती की ज्याच्यामुळे गोविंदा वाचला। ही तीच वस्तू आहे की ज्यामुळे विजेपासून संरक्षण होतं। जर तुम्हाला विजेपासून संरक्षण करायचं असेल तर या गोविंदा नावाच्या शेतकऱ्याने कोणती वस्तू खिशात ठेवली असेल ही माहिती जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे। पहा, तुम्ही कधी विचार केलाय का की आभाळातून कडाडणारी वीज जेव्हा तुमच्या अंगावर पडते तेव्हा काय होऊ शकतं? या वर्षीचा पावसाळा एकतर उशिरा सुरू झालाय, पण तो सगळ्यात भयानक आहे। यंदा वीज पडून अनेक शेतकऱ्यांचा, अगदी काही बळी गेल्याच्या घटना सध्या व्हायरल होत आहे। मग तुम्हाला आज अशी एक वस्तू सांगणार आहे जी जर तुमच्या खिशात, हातात, तुमच्या अंगावर किंवा कुठे जरी असेल तर तुमच्या जवळ देखील वीज पडणार नाही। एका शेतकऱ्याने अनावधानाने हा शोध लावलाय आणि ज्याच्यावर एक मोठं संशोधन देखील झालं आणि ज्यामुळे विजेच्या बाबतीतले गैरसमज, जुन्या समजुती देखील आता दूर झाले आहे। खरंच ही वीज काय असते? विजेला लांब पळवण्यासाठी कोणती वस्तू खिशात ठेवायची असते? वीज कोणाच्या अंगावर पडते आणि कोणाच्या अंगावर पडत नाही? वीज पडू नये म्हणून काय करायचं? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला आता समजणार आहे। पहा, वीज पडणं ही एक नैसर्गिक आपत्ती आहे। ती रोखणं आपल्या हातात अजिबात नाहीये, पण तिच्यापासून बचाव करणं किंवा काही संरक्षणात्मक टिप्स वापरणं हे आपल्या हातात नक्की असतं। 2024, 2025, 2023 मध्ये अनेक शेतकऱ्यांच्या दुर्दैवी घटना घडल्यात। पण 2026चा पावसाळा, ज्यामध्ये एल निनोचा धोका असल्यामुळे यावेळी भयानक विजेच्या घटना गेल्या 2-3 दिवसातच समोर आलेल्या आहेत। अत्यंत भयानक या काळामध्ये विजेचा कडकडाट प्रचंड होत असून एका शेतकऱ्याने अनावधानाने हा शोध लावलाय। तज्ज्ञांनी त्यावर अभ्यास करून एक नाही तर आणखी एक अशा 2 वस्तू सांगितलेल्या आहेत। आता या वस्तू जर तुमच्यापाशी असतील तर तुम्हाला वीज स्पर्श करणार नाही। या वस्तू इतक्या साध्या आहेत ज्या प्रत्येक घरात उपलब्ध असतात, फक्त त्याचा वापर करण्याची तुम्हाला पद्धत माहिती नसते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वीज कुठे पडते, कधी पडते, ती पडताना नेमकं काय प्रक्रिया होते हे देखील तुम्हाला व्हिडिओच्या आतमध्ये आता समजून सांगणार आहोत। पहा, एका शेतकऱ्याने अनावधानाने तो प्रयोग साधारणपणे केला आहे आणि ज्यामुळे एक शोध लागलाय। त्या शोधामधून एक वस्तू बाहेर आली। ही वस्तू जी आहे ती खिशात ठेवा, कधीच वीज पडणार नाही। पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वीज का पडते, नेमकं वीज पडण्यामागं कारण काय होतं, ती कशी तयार होते हे तुम्हाला 10 सेकंदात समजून घेणं गरजेचं आहे। तरच तुम्हाला त्या वस्तूची माहिती समजणार। पहा, वीज पडत असताना किंवा विजेचं वातावरण असताना तुम्ही काय काळजी घ्यायची हे देखील तुम्हाला लगेच सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाच्या एक नाही तर 2 गोष्टी तुम्हाला सांगतोय, ज्या जर तुमच्या खिशात ठेवल्या तर कुठल्याही प्रकारे तुम्हाला विजेचा धोका नाही। आता पहा, सगळ्यात आधी समजून घेतोय की वीज नेमकं का पडते। तर पहा, वीज ही ढगांमधली विद्युत शक्ती असते जी जमिनीवर येण्यासाठी सर्वात उंच किंवा आकर्षक वस्तू शोधते। संशोधनानुसार 99% वेळा ही वीज उंच झाडावर किंवा विशेषतः जी झाडं अत्यंत वाढलेली असतात, उदाहरणार्थ नारळाची झाडं, अशोकाची झाडं, ज्यांची लांबी उंच असते, ती त्या झाडावर पडतात। कारण की ही झाडं एकतर यांची उंची जास्त असते आणि त्यानंतर दुसरी गोष्ट घरावर। आता घरावर फार कमी वेळा वीज पडते, पण जे गावं असतात त्या गावांमध्ये मंदिरं असतात आणि बऱ्याच वेळा मंदिरावर वीज पडल्याच्या बातम्या समोर येतात। कारण की त्या मंदिरावर जो कळस असतो तो कळस बऱ्याच वेळा तांब्याचा किंवा पितळाचा असतो। आता तुम्ही पाहिलं असेल, गावातली मंदिरं ही गावातल्या घरांचं वीज पडण्यापासून संरक्षण करतात, कारण की तांबं जे आहे ते आकर्षित करतं आणि वीज तिथे निघून जाते। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की त्या शेतकऱ्याने खिशात काय ठेवलं होतं, त्या शेतकऱ्याच्या खिशात असं काय सापडलं की त्यामुळे तो वाचला। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे
ही लोक म्हणतात इथे वीज पडते तिथे पडू शकत नाही, तिथे पडते इथे पडू शकत नाही. तर लक्षात घ्या, वीज कुठेही पडू शकते. ती पाण्याच्या पृष्ठभागावर सुद्धा पडू शकते, मोकळ्या जागेत, झाडाखाली कुठेही पडू शकते. त्यामुळे वीज ज्यावेळेस पडण्याचं वातावरण निर्माण होतं तेव्हा मोकळ्या जागेत किंवा झाडाखाली पाण्यापाशी उभं राहणं टाळा. आता जर आकाशामध्ये वीज चमकत असेल तर कोणती वस्तू तुम्ही ताबडतोब खिशात ठेवायची. तुम्ही नेमकं काय करायचं तर पहा, तज्ज्ञ लोकांनी नेमकं काय सांगितलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजा जर चमकत असतील असं जर तुमच्या लक्षात आलं तर खाली चवड्यावर बसवायचंय, दोन्ही पायावर बसायचंय, दोन्ही पायांच्या चवड्यावर बसवायचं. मांडी घालून बसू नका. मांडी घालून जर बसले तर तुमची मांडी पूर्ण जमिनीचा संपर्क येऊ शकते, विजेचा प्रहार तुमच्या शरीरात जाऊ शकतो. शिवाय तुम्ही दोन्ही कानांवर हात ठेवायचा आहे, दोन्ही कानावर तातडीनं हात ठेवायचा आहे, कारण की विजेचा कडकडाट जेव्हा ती जमिनीकडे येते तेव्हा अत्यंत तीव्र असतो. कानाचे पडदे फाटू शकतात. कानावर हात ठेवल्याने तुमच्या कानाच्या पडद्याचं संरक्षण होतं. जर तुम्ही घराबाहेर असेल तर मोकळ्या जागेत लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी या, झाडाखाली थांबू नका. आता हा झाला महत्त्वाचा मुद्दा. आता विजेच्या बाबतीतला एक अत्यंत महत्त्वाचा गैरसमज आहे. आता हा गैरसमज काय ते एकदा समजून घेऊयात आणि नंतर त्या शेतकऱ्याने खिशात काय ठेवलं होतं, असं काय ठेवलं की त्याच्यामुळे त्याचा जीव वाचला, या मूळ मुद्द्यापाशी येऊयात. आता आपल्याकडे एक म्हण आहे, पायाळू व्यक्तीच्या अंगावर वीज पडते. आता पायाळू व्यक्ती म्हणजे की ज्याचा जन्म पायाकडून होतो त्याला आपण पायाळू व्यक्ती म्हणतो. आता बऱ्याच वेळा आपल्याकडे बोललं जातं की पायाळू व्यक्तीने विजा कडकडत असताना बाहेर पडू नका, त्याच्या अंगावर वीज पडते. पण पायाळू व्यक्तीमुळे नाही तर त्याच्या हातामध्ये एक तांब्याचं कडं घातलं जातं आणि याच कड्यामुळे त्याच्याकडे वीज आकर्षित होते. आपल्याकडे असं पायाळू व्यक्तीच्या हातामध्ये तांब्याची कडी घालण्याची प्रथा आहे आणि तेच तांब्याचं कडं त्याच्यावर वीज पडण्याचं कारण बनतं. पण लोक तो पायाळू आहे म्हणून त्याच्यावर वीज पडली असं म्हणतात. आता अनेक गैरसमज आहे. बऱ्याचशा ठिकाणी असं आहे की वीज पडली की जमिनीतून पाणी वर येतं, असा गैरसमज आहे. वीज पडली तिथे सोनं तयार होतं किंवा काही धातू तयार होतात असं देखील लोकांचं म्हणणं आहे. मग ही वीज फक्त झाडावर कोसळते, बाकीकडे कुठे कोसळत नाही असा गैरसमज आहे. पण आता हे तर झाले महत्त्वाचे मुद्दे. पण मग त्या शेतकरी कसा काय बचावला, त्याच्या हातात कोणती वस्तू होती, खिशात काय ठेवलं होतं, त्याने काय काळजी घेतली होती की ज्यामुळे त्याच्यावर वीज न पडता शेजारच्या झाडावर पडली. आता पहा, दोन वस्तू आहे की जी जर असेल तर वीज पडताना त्या ठिकाणी तुमचा बचाव होऊ शकतो. पहा, वीज पडत असताना वस्तू तुमच्या या खिशात, हातात, पायात असतील तर विजेपासून संरक्षण होऊ शकतं. आता पहा, यातील पहिले 2-3 गैरसमज आपण बघितले की जुन्या लोकांनी सांगून ठेवले. बघा, पहिली गोष्ट काय करायची की फोन स्विच ऑफ करा, तुमचं इंटरनेट फोनचं बंद करा, चुंबकीय लहरीमधून वीज आकर्षित होऊ शकते. हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, आता 2 वस्तू. आता पहा, याच्यामधली पहिली गोष्ट जी आहेत की तुमच्या पायामध्ये रबरी चपला किंवा रबराचे बूट असणं गरजेचं आहे. आता पहा, या बुटामध्ये कुठल्याही प्रकारचे मेटॅलिक गोष्टी म्हणजे एखादा खिळा किंवा एखादी तार हे असणं चुकीचं आहे. रबरी चपला, 100% रबर असणाऱ्या चपला ज्या आहेत किंवा बूट्स जे आहेत तर ते जर असतील तर वीज जर तुमच्यापाशी आली तर शरीरातून पासून जमिनीत जात नाही आणि जमिनीत जात नाही, त्यामुळे तुम्हाला झटका बसत नाही. तर ही रबरीची चप्पल आहे. त्याचबरोबर एक आदिवासी लोकांची एक जुनी रूढी परंपरा आहे की ते म्हटलेत की बेहड्याच्या बिया ज्या असतात, बेहडा हे जे झाड आहे ज्याचा आयुर्वेदात त्या बियांचा वापर होतो खोकल्यासाठी, तर त्या बेहड्याच्या 1-2 बिया जर तुम्ही खिशात ठेवल्या तर तुमच्या अंगावर वीज पडत नाही असंही म्हटलं जातं. तसंच गुळवेलाची काडी जरी खिशात असेल तरी अंगावर वीज पडत नाही असंही काही जुने जाणते लोक सांगत आहेत. आता याच्यामध्ये किती तथ्य आहे सांगता येत नाही, पण त्या शेतकऱ्याच्या बाबतीत त्याच्या खिशात बेहड्याच्या बिया होत्या आणि त्याच्या पायात रबरी चप्पल होती असं त्यांनी मुलाखतीमध्ये नंतर सांगितलं. आता यावर तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.